फ्रेंड्स, आम्ही कामठीमध्ये ट्रेंड्स आहे तिथे आलेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी. तर आनाने केलेली आहे शॉपिंग आणि परत आम्हाला 5 वाजता नागपूरला जायचं आहे. तर चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आणि ट्रेंड्समध्ये सुद्धा तिला आवडलेलं आहे तर ते सुद्धा घेणार आहे बघा. आणि एसेसरीज वगैरे पण घेतले तू? एसेसरीज पण घेतलेलं आहे. आता चाललेलो आहो आम्ही थोड्या वेळामध्ये. आता 4 तर वाजलेले आहे, 5 वाजतापर्यंत निघू. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत शॉपिंग करायसाठी. तर ट्रिलियम मॉलमध्येच जाणार आहोत. जे सेल वगैरे सुरू आहे तिथे. तर काल सगळे शॉप बंद होऊन गेले, म्हणजे वेळ झालेला होता. त्याच्यामुळे राहिलेली शॉपिंग आज पूर्ण करणार आहे. आणि एकच स्टॉक घेतलं हिने है ना, कारण खूप वेळ होऊन गेलेला होता आणि सगळे शटर डाऊन झालेले होते. तर आता निघतच आहोत थोड्या वेळामध्ये. सगळी तयारी झालेली आहे आणि 1 तारीख आहे आज. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं येणारे हे वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर. तर आता शॉपिंगचा आज दुसरा दिवस आहे. तर शॉपिंग सुरू आहे. ही माझ्यासाठी शॉपिंग नसून आनासाठी केली जाणारी शॉपिंग आहे. तर मला काही नीड नाही आहे तेवढी. तिला आता जायचं आहे 3 तारखेला. त्याच्यामुळे आणि दिवस फार कमी आहे, म्हणजे आहेच नाही. आजची 1 तारीख, उद्या फक्त मधला दिवस आहे. तर तिचं कॉलेजचं काम आहे तर ती उद्या करणार आहे. सकाळीच वगैरे जाईल आणि कॉलेजचं काम करून येणार आहे. दुपारीच आम्ही गेलो तर रेस्ट वगैरे करायला अजिबात वेळ मिळाला नाही. जेवण केलं आणि लगेच निघालो. दुपारचं जेवण झाल्यानंतर आणि झोप झाली नाही, त्याच्यामुळे थकल्यासारखं वाटत आहे. पण ठीक आहे, आता हिची शॉपिंग पूर्ण करायची आहे तर करावीच लागणार आहे. त्याच्यानंतर मग परत खूप बिझी दिवस जाणार आहे. जानेवारी म्हटलं तर खूप बिझी डे आहे माझ्यासाठी. म्हणजे कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. चला, तर मी आलेला आहोत ट्रिलियम मॉलमध्ये आणि खूप वेळ झाला. इतकी ट्रॉफिक होती, म्हणजे अर्धा पाऊण तास आमचा ट्रॉफिकमुळे वेस्ट झाला. इकडे पण तर सेल आहे म्हणजे H&M मध्ये. कालची जशी चांगली वाटत होती कालची इथूनच घेतली आहे, ब्लॅक प्लेन कलर. 299 एक्स्ट्रा स्मॉल. मस्त शेकोटी आहे इथे आणि जेवण झालं मस्त. 12 वाजलेले आहेत आणि जेवण झालं. आता शेकोटीमध्ये थोड्या गरम करते आणि निघत आहोत आम्ही. खूप जास्त थकलेली आहे, डोळ्यावरून लक्षात येतं तसं. शॉपिंग आणायची झालेली आहे. उद्या आना कॉलेजमध्ये जाणार आहे आणि तिचं काम कंप्लीट करून येणार आहे. आणि छोटी मोठी राहिलेली शॉपिंग कामठीमधनं पूर्ण करणार आहे. झाली आहे तशी कामठीवरनं शॉपिंग. बघू आता. चला, गुड नाईट. आज चाललेली आहे आना आणि आता तिची 8ची ट्रेन आहे नागपूरवरून. तर त्यासाठी आता तिचा टिफिन वगैरे तयार करून घेते. दिवसभरात खूप जास्त कामं झाले. 8 दिवसाचं भाजीचं आणलेलं होतं ते व्यवस्थित ठेवलं. त्याच्यानंतर आता पुलाव करत आहे आणि आलूची भाजी आणि पराठे. तर हे पॅकिंग वगैरे करते. तिची सुद्धा ती पॅकिंग करत आहे आणि मी सुद्धा हे जे आहे पॅक करते.
आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये.